पुन्हा एकदा सांगा, आपण काय करतोय आज? काय करतोय? अरे काय शिकतोय? काय करतो मी? काय शिकतोय? सेट शिकतोय. सेट्स म्हणजे काय? सेट्स म्हणजे काय? सेट्स म्हणजे काय? क्वेश्चन बनवणे, निगेटिव्ह सेंटेन्स बनवणे. येस ऑर नो? क्वेश्चन बनवणे, निगेटिव्ह सेंटेन्स बनवणे. सो इंग्लिश मध्ये कोणत्याही वाक्याचा क्वेश्चन बनवताना आणि कोणतेही वाक्य निगेटिव्ह बनवताना काय लागतं आपल्याला? काय लागतं? काय लागतं? सहाय्यकारी क्रियापद लागतं, हेल्पिंग वर्ब लागतं. आणि वाक्यामध्ये सहसा सहाय्यकारी क्रियापद किंवा हेल्पिंग वर्ब हे इंग्लिश मध्ये 2 नंबरला असतं. किती नंबरला असतं? 2 नंबरला असतं. मात्र सब्जेक्ट नंतर इथं डायरेक्ट मेन वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे, याचा अर्थ हेल्पिंग वर्ब वाक्यात नाही. मग हेल्पिंग वर्ब ज्या ज्या ठिकाणी नाही असे फक्त 2च प्रसंग आहेत. किती? ओनली 2 इन्सिडन्सेस इन होल लँग्वेज. कोणते कोणते आहेत? सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट. सिंपल प्रेझेंट मध्ये 2 ग्रुप आहेत. कोणते कोणते? ए आणि बी. सिंपल प्रेझेंट मध्ये 2 ग्रुप आहेत. किती आहे? ए आणि बी. ए ग्रुप मध्ये आपण हेल्पिंग वर्बची आवश्यकता पडली तेव्हा डू वापरतो. बी ग्रुप मध्ये डज वापरतो. आजचा आपला विषय ए ग्रुपचा आहे. ठीक आहे. मग जर वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वर्ब लागत असेल, कशासाठी? कुठं लागतं? वर्बल क्वेश्चन बनवण्यासाठी वाक्याच्या सुरुवातीला आपण काय करतो? हेल्पिंग वर्ब ठेवतो. मात्र वाक्यात हेल्पिंग वर्ब नाही तर बाहेरून आणायचं आणि बाहेरच वापरायचं. म्हणजे काय? ते बाहेरून आणायचं आणि बाहेर वापरायचं म्हणजे काय? वाक्याच्या बाहेरच ठेवायचं. कुठं? बघायचं. काय होईल? डू स्टुडंट्स स्टडी. आणखीन एकदा सांगतो, समजून घ्या. समजा ही इज इन मुंबई. या वाक्याचा आपला अर्थ काय होतो? तो मुंबईत आहे. तो मुंबईत आहे असं बनवायचं असल्यास आपण काय करतो? हे हेल्पिंग वर्ब सुरुवातीला ठेवतो आणि वाक्य बनवतो. सांगा, इज ही इन मुंबई. इथं हेल्पिंग वर्ब आपल्याला सब्जेक्ट नंतर 2 नंबरला दिसलं होतं. बरोबर. इथं मात्र सब्जेक्ट नंतर 2 नंबरला मेन वर्ब आहे आणि मेन वर्ब आपल्याला वर्बल क्वेश्चन बनवता येत नाही. त्याचं नावच वर्बल क्वेश्चन आहे, वर्बनी चालू होतो. मग जर नाही तर नसणारे प्रसंग फक्त 2 आहेत, सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट. इथं फक्त सिंपल प्रेझेंट झालेलं आहे. सिंपल प्रेझेंट. मग सिंपल प्रेझेंट मध्ये ए ग्रुप साठी डू वापरतो, बी ग्रुप साठी डज वापरतो. इथं मात्र ऑलरेडी आपल्या वाक्यात होतं ते सुरुवातीला वापरलं. इन दिस वे वी मेक वर्बल क्वेश्चन इन सिंपल प्रेझेंट टेन्स ए ग्रुप. हे क्लिअर आहे? आणि वर्बल क्वेश्चन आपला तयार. आणि हे ऑलरेडी आपण कुठे कुठे शिकलोय? वॉन्ट मध्ये शिकलोय, वॉन्ट टू मध्ये शिकलोय, वॉन्ट्स मध्ये शिकलोय, वॉन्ट्स टू मध्ये शिकलोय. म्हणजे हीच कॉन्सेप्ट हॅव मध्ये शिकलोय आणि हॅज मध्ये देखील शिकलेलो आहे. म्हणजे याला तुम्ही एक प्रसंग म्हणले, एक इन्सिडन्स, आणि दुसरा म्हणले तर 2 ठिकाणी आपण ह्या गोष्टी शिकलेलो आहोत. दिस इज नॉट एट ऑल न्यू फॉर अस. समजतंय? तरी पण नवीन असल्यासारखं सांगितलंय मी. काही लोकांनी समजा हे दोन्ही टॉपिक मिस केले असतील तर त्यांनाही लक्ष द्यावं, त्याच्यामुळे हे सगळं एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे. समजलं? जर नाही समजलं 10 वेळेस लेक्चर ऐकायचं, लेक्चर रेकॉर्ड होतंय. समजतंय का? 10, 20, 25, 40 वेळेस ऐकायचं, मग लक्षात येईल. मुले अभ्यास करतात का? हा झाला वर्बल क्वेश्चन. कोणताही डब्ल्यूएच क्वेश्चन याच वाक्याचा बनवायचा झाल्यास हा वर्बल क्वेश्चन आपल्याला कामाला येणार आहे. डब्ल्यूएच शब्द सुरुवातीला ठेवून वर्बल क्वेश्चन रिपीट करतो आपण, जेणेकरून डब्ल्यूएच क्वेश्चन तयार होतो. सांगा मग याचा मिनिंगफुल डब्ल्यूएच क्वेश्चन सांगा. फॉर एक्झाम्पल, मुले अभ्यास केव्हा करतात? काय लिहितोय मी?
मुले अभ्यास केव्हा करतात. काय होईल? केव्हा अगोदर लिहायचं. वेन नंतर वर्बल क्वेश्चन आहे इट इज. काय वर्बल क्वेश्चन स्टार वाला. मग बोट ठेवायची इथं आणि तो रिपीट करायचा. वेन डू स्टुडंट स्टडी. देन मुले अभ्यास कुठे करतात? म्हणजे लायब्ररीमध्ये करतात की घरी करतात? काय होईल मग? कोठे अगोदर लिहायचं आणि वर्बल क्वेश्चन बोट ठेवला रिपीट करायचा. तुम्ही पण बोट ठेवायचंय. वेर पुढं डू स्टुडंट स्टडी. बघ आणखीन तुम्हाला ओरली आणखीन एक सांगतो. जर आपण स्टुडंट स्टडी असलेलं असतं, सॉरी स्टुडंट्स डू स्टडी असलेलं असतं. कसं? स्टुडंट्स डू स्टडी असलेलं असतं. काय झालं असतं वर्बल क्वेश्चन? डू स्टुडंट्स डू स्टडी. यातलं हे डू हे मेन वर्ब आहे आणि हे डू हे हेल्पिंग वर्ब. समजतंय का? तर लिहिलं नसतं अच्छा मी हेल्पिंग वर्ब आहे मी मेन वर्ब आहे असं लिहिलेलं नसतंय. समजतंय? इथं लिहिलं असतं वेन डू स्टुडंट्स डू स्टडी. म्हणजे पहिलं हेल्पिंग वर्ब, पहिलं हे डू हेल्पिंग वर्ब, दुसरं डू मेन वर्ब, असा त्याचा अर्थ होतो. समजतंय? पुढं कोणती मुले अभ्यास करतात? कोणती मुले अभ्यास करतात? आजकाल लायब्ररीमध्ये कोणती मुले अभ्यास करतात? ज्यांची नीट कॅन्सल झाली आहे ती. बघा कोणती मुले सांगा. काय होईल मग? विच स्टुडंट्स. याच्यानंतर बोट कुठे ठेवायचं? वर्बल क्वेश्चन वर आणि तो रिपीट करायचा. डू स्टडी. मग या ठिकाणी स्टुडंट का नाहीये? कारण स्टुडंट ऑलरेडी इथे गेलेलं आहे. कुठं? परंतु लक्षात घ्या. वेट. इथे काय होईल? तुमचे डोके तर काय सगळे कामातून गेलेले दिसतात. तसं काय सर? मला सांगा. हे कुठलं आहे? बाहेरचं आहे. आणि स्टडी काय आहे? मेन वर्ब आहे. आमने सामने जर आले तर भांडणं करणार नाही. हो तर असं पण सांगितलं होतं ना तुम्ही. तर हे चालणार नाही. जेव्हा जेव्हा सब्जेक्ट हा रूल लिहितो इथं मी. जेव्हा जेव्हा वेन एव्हर सब्जेक्ट इज एक्सप्रेस्ड, वेन एव्हर सब्जेक्ट इज एक्सप्रेस्ड इन डब्ल्यू एच वर्ड, डब्ल्यू एच शब्दामध्ये सब्जेक्ट आलेला असतो, तेव्हा तेव्हा वर्बल क्वेश्चन बनवताना डू डज व डीड येत नाही. कारण का बाहेरून येणारे हेच आहेत. बाहेरून येणारे हेच आहेत. तेव्हा तेव्हा सॉरी डब्ल्यू एच क्वेश्चन बनवताना कोणता? कारण वर्बल क्वेश्चन चालतंय. डब्ल्यू एच क्वेश्चन बनवताना डू डज व डीड येत नाहीत. आणि दिस रूल इज अप्लिकेबल ओनली फॉर पॉझिटिव्ह सेंटेन्सेस. निगेटिव्ह मध्ये दोघांच्या मध्ये नॉट आलेलं असतं, त्यामुळे तिथं भांडणं होत नाही. त्यामुळे लिहिलं असलं तरी त्याला कट करा असं. आणि पुढे लिहा काय? विच काय स्टुडंट्स स्टडी चालेल इथं. बाहर वाले अंदर वाले झगड़ा हो जाएगा. घर वाले बाहर वाली. ठीक है? ये घर वाली है ये बाहर वाली है. तो दिस इज के मैटर. व्हाट इज दिस? के. जेव्हा जेव्हा सिंपल प्रेझेंट आणि याचा अर्थ हे काय? याचा अर्थ हे पण सिंपल प्रेझेंट आहे. याचा अर्थ हे पण सिंपल प्रेझेंट आहे. आणि याच्यामध्ये वॉन्टेड होतं ते सिंपल पास्ट आहे. याच्यामध्ये हॅड होतं ते सिंपल पास्ट आहे. सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट या दोनच ठिकाणी हा इश्यू आहे. बाकी कोठेही नाही. समजतंय? येस ऑर येस? येस ऑर येस? एकच ऑप्शन आहे. सो पुढं मुले किती वेळा अभ्यास करतात? ऍज मेनी ऍज पॉसिबल. जेवढे शक्य तेवढे डब्ल्यू क्वेश्चन द्यायचे याचे. फॉर एक्झाम्पल मुले किती वेळ अभ्यास करतात? काय होईल? हा किती वेळ म्हणजे काय सांगा. बघा आता
आता बघा आता किती नमुने आहेत आपल्याकडे. हा, व्हेरी गुड. हा, त्या लक्षच नाही आलं. हा, बरोबर, व्हेरी गुड. चला, फॉर हाऊ मच टाइम, मुले किती वेळ अभ्यास करतात. काय येईल मग? फॉर हाऊ मच टाइम, हा झाला आपला WH शब्द. आफ्टर दिस वर्बल क्वेश्चन, पुरा बोट ठेवा इथं. हे बघा, उठलो मी. मग काय? डू स्टुडंट्स स्टडी. आणखीन काय शक्य असतं, आणखीन 3 नंबर बनवा. ठीक आहे, प्रॅक्टिस ऍज मेनी सेंटेन्सेस ऍज यू कॅन. चला, निगेटिव्ह मध्ये जाऊ आपण आता. दिस युअर पॉझिटिव्ह साईड. निगेटिव्ह मध्ये आपण एंट्री करू. सांगा पहिलं वाक्य, लिहा माझ्या बरोबर. मुले अभ्यास करत नाहीत. काय सांगितलं मी? निगेटिव्ह बनवायला आपल्याला सहाय्यकारी क्रियापद लागतं, आणि सहाय्यकारी क्रियापद कुठं लागतं? नेहमीच 2 नंबरला असतं. कुठं असतं वाक्यात आल्यास? 2 नंबरला असतं. मग 2 नंबर त्याला ठेवायचं. 1 नंबरला काय आहे? स्टुडंट्स. हेच वाक्य कॉपी करायचंय, स्टुडंट्स. बघा, हे वाक्य कसं बनलं? फॉर्म्युल्याने बनलं. इथून मात्र एकदा हे वाक्य बनलं की याच्यानं सायरच आपलं सगळे वाक्य बनतील. हा, पुढं स्टुडंट्स नंतर काय? डू नॉट स्टडी. दॅट्स इट. निगेटिव्ह नेहमी 2 प्रकारे. स्टुडंट्स, कम ऑन, डोंट स्टडी. वर्बल क्वेश्चन याचा, कम ऑन, काय होईल? मुले अभ्यास करत नाहीत का? काय होईल? वर्बल क्वेश्चन आहे, हेल्पिंग वर्ब सुरुवातीला. आता ऑलरेडी वाक्यात आहे, तेच पुढे न्या. कम ऑन, डू स्टुडंट्स काय? नॉट स्टडी, और डोंट स्टुडंट्स काय? एनी मिनिंगफुल WH क्वेश्चन. काय रिझल्ट सांगा म्हणायचा? फॉर एक्झाम्पल, बरोबर, मुले का अभ्यास करत नाही? मुले अभ्यास का करत नाहीत? एकच, करत नाहीत. डोकंच लावायचं नाही आता. का अगोदर लिहायचं वाय, आणि वाय नंतर बोट कोण ठेवायचं? वर्बल क्वेश्चनवर असं बोट ठेवायचं, आणि हा क्वेश्चन रिपीट करायचा. वाय डू स्टुडंट नॉट स्टडी. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, स्वतःकडून खूप फास्ट प्रोसेसिंगची अपेक्षा करू नका. आता बघून बघून लिहा, बघून बघून लिहा. डोकं आपोआप काम करायला लागतं. खूप मोठा पेशन्स लागतो, लक्षात घ्या. तुम्ही ज्या लोकांना म्हणताल की हुशार मुलं आहेत, हुशार बिशार काहीच नसतंय, त्याने 500 वेळेस लिहिलेलं असतंय, त्याने कष्ट केलेलं तेवढं. नाही, पण त्याला लक्षात राहत नाही, काय नाही. ते करून करून मग तो माइंड शार्प होतंय, आणि मग पकडा त्याला माहिती, कारण त्या डोक्याला माहितीये, माइंडला माहितीये, ब्रेनला माहितीये काय, की हे जर लक्षात नाही ठेवलं तर मला एवढं कष्ट करावं लागेल. मग त्या ब्रेनची मजबुरी आहे, ते लक्षात ठेवावं लागतं. तुमची पण ब्रेनची पॉवर वाढेल कधी? तुम्ही जर असं कराल तर. त्याला खूप काम द्या. खूप काम दिलं काय करतंय ते अगोदर समजून घेते का एवढं काम करावं लागतं. मात्र हे ऑटोमॅटिक होत नाही. ते ब्रेन आपोआपच तुमचा पॉवर आपोआप वाढते. मात्र कसं? मला मेहनत करावी लागेल, त्याशिवाय काहीच पर्याय नाही. देर इज नो शॉर्टकट फॉर द मेहनत. समजून घ्या. वाय डू स्टुडंट नॉट स्टडी. पुढं और काय होईल? और वाय नंतर हा वर्बल क्वेश्चन. एकदा हा वर्बल क्वेश्चन लिहिला, एकदा हा लिहायचा. वाय डोंट
काय स्टुडंट्स. तुमचा दिमाग आपोआपच ऍव्हरेज काढायला लागेल. वाय डोंट स्टुडंट स्टडी. नेक्स्ट कुछ बनाओ आप. म्हणजे असं गरजेचं नाही की बाबा हेच आपला डब्ल्यूएच क्वेश्चन इकडे बनवायचे. इकडचे जसे आठवतील तसे इकडे लिहा. इकडे नाही बनत चालतंय. निगेटिव्ह डब्ल्यूएच क्वेश्चन बनवताना पॉझिटिव्हचे डब्ल्यूएच क्वेश्चन नाही बघितले तरी चालतंय. याला सुटेबल असणारे इकडे इकडे बनवा. समजतंय का? सांगा. फॉर एक्झाम्पल का झालं ना रे ते डबल डबल कशाला? एकच होतंय. कोणते मुले अभ्यास करत नाही म्हणून आपण. मग तिकडे आहे ना सर. मग तिकडे असलं काय फरक पडतो? इकडे देखील आपल्याला सुटेबल वाटतंय. इकडे पण घेऊ आपण. कोणती मुले अभ्यास करत नाहीत? कोणती करत नाही? बोंबलत फिरणारी. मग काय होईल? कोणती मुले डब्ल्यू शब्द बनला? काय लिहायचं? विच स्टुडंट्स. याच्यानंतर काय करायचं? वर्बल क्वेश्चन बोर्ड ठेवायचं. हा. डू. डू नंतर काय येईल? डू नंतर स्टुडंट्स आहे. मात्र स्टुडंट्स ऑलरेडी आलंय. पुढं काय? नॉट स्टडी. मात्र हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? या प्रकारचं आहे का? तरी पण इथं डू आलंय. का आलंय? कारण डू आणि नॉटच्या दरम्यान, डू आणि स्टडीच्या दरम्यान नॉट हे हेल्पिंग वर्ब सलमान खान सारखं बॉडीगार्ड म्हणून आलेलं आहे. म्हणून या दोघांमध्ये भांडणं होऊ देत नाही. इथं मात्र या दोघांमध्ये काहीच नव्हतं. भांडणं होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. म्हणून आपण कॅन्सल केलं ते. समजतंय का? डूला आपण काढून टाकलं. हा. ते देखील के मॅटर आहे. मात्र ते फक्त पॉझिटिव्ह मध्येच ऍक्टिव्ह आहे. निगेटिव्ह मध्ये नाही. दुसऱ्या पद्धतीने कमॉन. विच स्टुडंट. पुढं काय? डोंट स्टडी. आणि काय? कोणत्या कारणामुळे जास्त काय होईल? बिकॉज ऑफ विच रिझन डू स्टुडंट्स नॉट स्टडी. बिकॉज ऑफ विच रिझन डोंट. लिहायचं का ते? मुले कोणत्या कारणामुळे अभ्यास करत नाहीत? काय बघ? बिकॉज ऑफ विच रिझन. कोणत्या कारणामुळे? हा डब्ल्यू शब्द आहे. आफ्टर दिस वर्बल क्वेश्चन बोर्ड टू वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. बिकॉज ऑफ विच रिझन हा डब्ल्यू शब्द लिहिला. आफ्टर दॅट वर्बल क्वेश्चन बोर्ड ठेवायचं. वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. डू. हा. स्टुडंट्स काय? नॉट स्टडी. इन अदर वर्ड्स बिकॉज ऑफ विच रिझन. पुढं काय? डोंट स्टुडंट स्टडी. डोंट स्टुडंट्स काय? समजतंय का? येस सर येस. पुढचं वाक्य घ्या. लोक सकाळी व्यायाम करतात. आणि याचाही असंच सेट बनवा याच पद्धतीनं. जिथं अडकल तर मला विचारा. पहिलं वाक्य काय होईल मग? पीपल एक्सरसाइज. सेम आहे. तिथे पण डू वापरता येते.
इन द मॉर्निंग. सकाळी म्हणजे इन द मॉर्निंग शिकवलेलं आहे. पीपल एक्सरसाइज इन द मॉर्निंग. डूची काही गरज नाही. डूची काही गरज नाही. का डू नंतर वाक्य सांगू? याला जागा सोडा. डू नंतर वाक्य सांगू? लय मग. हा नाही, याला जागा सोडा. जागा सोडा. एका पेजवर बसून द्या लक्षात. पुढचं वाक्य आहे, पुढचं सेट घ्या. कारण डू डू मुळे कन्फ्युजन होईल. कन्फ्युजन नाही होणार मात्र विदाऊट डू सांगतो. लिहा. हे लोकच घ्या. सब्जेक्ट हाच घ्या. घ्या. लोक इंग्लिश बोलतात. आता मात्र डूची गरज नाही. गरज नाही म्हणजे काय? डू तर कन्फ्युजन येणार नाही. डू एक्सरसाइज घ्यायचं का एक्सरसाइज घ्यायचं या पद्धतीचं कन्फ्युजन आलं असतं. चालतं मात्र दोन्ही. ऑनलाईन वाल्यांना पूर्ण बोर्डचं दर्शन होत आहे का? पूर्ण बोर्ड दिसतोय का? मी हो असं सर, थोडस. दिसतंय. त्याच्यानंतर पुढचं वाक्य लिहा. काय वाक्य पुढचं? आ लोक बोलतात. तो हा तुमचा क्लास वर्क CW. लोक इंग्लिश बोलतात. काय लिहायचं? पीपल स्पीक इंग्लिश. ठीक आहे. इंग्लिशला आपण भाषा म्हणून जर वापरतो तर काय म्हणायचं? त्याला ई कॅपिटल येत आहे. समजा ही स्पीक्स इन इंग्लिश. तो इंग्लिश मध्ये बोलतो. इथं इंग्लिश एक इंग्लिश लँग्वेज म्हणून झालंय. ही स्पीक्स इन इंग्लिश. या ठिकाणी इंग्लिश लँग्वेज म्हणून येत नाही. मात्र ही स्पीक्स इन इंग्लिश. इंग्लिश मध्ये बोलतो. त्या ठिकाणी इंग्लिशचं ई कॅपिटलची गरज नाही. इथं मात्र ई कॅपिटलची गरज आहे. शांतने बनवा. काय अडचण आली तर मला विचारा. होमवर्क समजला का? काय लिहिलंय? रिपीट वन्स. तिन्ही सेंटेन्स रिपीट वन्स करायचे आणि सेल्फ किती करायचे? 14. हे सेल्फ सांगितलेलं फक्त नॉशनल असतंय. तुम्ही 14, 15, 20, 25, 30, 40, 50 नॉन स्टॉप करायचंय. जेवलं की अभ्यास करायचा. उठलं की अभ्यास करायचा. झोपेतून उठलं की धंदाचा अभ्यास करण्याचा. एवढे 3 महिने रिगरसली करा तर आपल्याला भाषा वापरता येईल. स्पीड आपोआपच येईल. डोंट वरी. अगोदर हळूहळू कवायला बोलता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला खूप प्रॅक्टिस करावी लागेल. देर इज नो शॉर्टकट. ठीक आहे. काही शॉर्टकट नाही. काहीच कारण का आपल्याला अर्जंट शिकायचं ना. अदरवाईज नॅचरली शिकायचं म्हणल्यास हळूहळू वापरत राहा. 4-5 वर्षामध्ये आपण इंग्लिश शिकतो. नॅचरली जरी शिकायचं म्हणलं तरी. समजलं? तसं भाषा आपण किती दिवसात शिकलो? 5, 6, 7, 8, 9, 10. आणखीन पण येत नाही. आणखीन पण येत नाही. समजलं? आता येते का भाषा तुम्हाला व्यवस्थित? बघा तुम्ही लोकसत्ता पेपर घ्या आणि पेज नंबर 7 वाचा. 7 पेज नंबर 7चं एडिटोरियल. मग तुम्हाला समजेल की आपली भाषा कशी आहे मराठी. समजलं? आज ही भाषा ही अमर्याद गोष्टी आहेत भाषेमध्ये. तर आपण लाईफ टाईम शिकू शकतो.
लाईफ टाईम शिकायला पुरेल एवढी मोठी भाषेची व्याप्ती आहे. समजलं? तर या पद्धतीने तुम्हाला करावं लागेल तर रिझल्ट येतील. ऑल राईट, शॅल वी पॉज? ओके, पॉज.